महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेनं विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। 26 जानेवारीपासून सर्व प्रकारचे फेरफार नोंदीचे काम त्यांनी बंद केले आहे। फेरफार रजिस्टर तहसील कार्यालयात त्यांनी जमा केला आहे। महसुलाव्यतिरिक्त अन्य विभागाचे सर्व कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे। तसेच शासनास इशारा म्हणून 4 ते 6 फेब्रुवारी 2013 रोजी सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत। मागण्यांवर शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यास राज्यातील सर्व तलाठी 5 मार्चपासून सामूहिक रजेवर जातील असा इशारा यावेळी तलाठी संघटनेच्या वतीनं देण्यात आला। संगमनेर तालुका तलाठी संघटनेच्या वतीनं महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आलं। शासनाने सहानुभूतीपूर्वक आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी प्रतिक्रिया यावेळी अशोक रंधे यांनी दिली। आमच्या राज्य तलाठी संघातर्फे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व तलाठी कंपनीचा आज जमलेलो आहोत। सर, आपल्याला 3 डिसेंबर 2012 रोजी आपली बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही राज्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही सविस्तर तुम्हाला निवेदन दिलेलं आहे। त्यानुसार आम्ही आपल्याशी चर्चा केली आहे, पण चर्चेतून काही तोडगा न निघाल्यामुळं आम्हाला नाविलाज असतो राज्याच्या संघाच्या आदेशानुसार आम्हाला संपावर जायची पाळी आली आहे। त्यानुसार आम्ही सध्या फेरफार नोंदी घेणं बंद केलेलं आहे। आमच्या ज्या काही ठराविक मागण्या आहेत त्या मागण्यानुसार कुठल्याही प्रकारे तिजोरीवर काही बोजा पडत नाही। ज्या काही थोड्या किरकोळ मागण्या आहेत त्यातल्या त्यात महत्त्वाची जी आहे 156 बाबत चर्चा आमच्या अध्यक्षांनी केलेलीच आहे। तर त्यानुसार ती एक महत्त्वाची मागणी आहे सर। राजपत्रित अधिकारी ते तलाठी या पदावर जे काही अधिकारी काम करतात त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल होतात त्या बाबतीत आपलं एक थोडंसं आम्हाला सहानुभूती दाखवावी त्या दृष्टीने आम्ही सगळे तलाठी कंपनी आता जमलेलो आहोत। या प्रसंगी तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिमोव्हिच एन न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।